नमस्कार फ्रेंड्स, कसे आहात सगळे. तर आज बनवले होते जामून. सकाळ सकाळची सुरुवात चहाने झाली, कारण की चहा पिल्याशिवाय तर काय डोकं कामात चालत नाही. तेवढ्यात माझी मुलगी उठून आली बघा. उठल्या उठल्यात मम्मीला शोधते अगोदर. तर मग मी तिला दिले ब्रश. तर ब्रश दिला तर बघा खेळत बसले कोलगेटसोबत. तेवढ्यातच माझा मुलगा पण उठला आणि बघा उठल्या उठल्या काय विचारतोय बघा, की शेजारी त्याला दीदी नाही दिसले ना, की लगेच दीदी कुठे गेली मम्मा, दीदी कुठे गेली. मी म्हटलं गेली, भूर गेली. तर म्हणतो की नाही असेल बाहेर म्हणून. आहे बघ आहे बाहेर म्हणून दाखवतोय मला. तर तसंच मग अंघोळीला पाणी ठेवलं दोघांसाठी आणि त्यांना दूध गरम करून दिलं. दूध बिस्किट खात बसले होते. तेवढ्यातच पाणी पण तापलं. मग त्यांना आंघोळ घातली. मी दोघांना आंघोळ घालून टी व्ही लावून दिला. तर टी व्ही लावल्यावरती बघा त्यांची भांडणं चालली, की एकाला हा व्हिडिओ पाहिजे आणि दुसऱ्याला तो व्हिडिओ पाहिजे. तर एकाचा लावला तर बघा दुसऱ्याचं रडणं बघा कसं चालू झालं आहे. हा माझा बारका मुलगा रडतोय बघा. मग तेवढ्यातच त्यांचे पप्पासुद्धा आले आणि मी घरातले सगळे कामे करून घेतली. मग त्यांचे पप्पा आले होते ना, तर त्यांनी बाहेरूनच नाश्ता घेऊन आले होते, तर तो केला आम्ही. त्यानंतरून दुपारी जामून बनवले. तसंच दिवाळीचा चिवडा उरला होता, तो पण थोडासा बनवून घेतला. तेवढ्यात भांडीचा पसारा बघा किती जमा झाला आहे. तर ते सगळं क्लीन केलं. तर आज होता गुरुवार. म्हटलं साई मंदिरला जाऊया. आमच्या घराजवळच एक छानसं सुंदरसं साई मंदिर आहे. तिथं सगळेजण गेलो होतो आम्ही, आजूबाजूवाले सगळेजण. तर तिथे असंच बसल्या ठिकाणी फोटो काढून घेतले. माझ्या पोरीला इतकी हौस आहे ना फोटोची, तर तिला सांगायची पण गरज नाही लागत, की तू असं थांब असं थांब. तिच्या आवडीने ती एकदम फोटोशूटसाठी नेहमी रेडीच असते. तर भेटूया मग पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.